प्रत्येक चॅलेंजेस मध्ये जर तुम्हाला चांगलं काम करायचं असेल तर कष्ट लागणार आहे आणि कष्टाची तयारी जर असेल मग सगळे फील्ड चांगले. आणि माझ्या आजोबांना एकाने प्रश्न विचारला होता त्यावेळेस की ग्रामीण भागामध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेज का चालू करूशी वाटलं. त्यावेळेस ते म्हटले माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा सुद्धा इंजिनियर पाहिजे मला. हे विजन पद्मश्रींपासून सुरू झालं आणि ते आजही त्याच विजन मध्ये आम्ही प्रवरेला पुढे नेत आहोत. मुलींमध्ये डेफिनेटली एक कल ऍडमिशनचा वाढलाय. आय कॅन प्राऊडली से टुडे व्हेन आय गो एज चीफ गेस्ट टू द फंक्शन्स टू गिव्ह ऑल द प्राइजेस, ऑल विनर्स आर मोस्टली गर्ल्स. सी एज आय सेड, मी लोक जस्ट मला म्हणतात यू डोंट टेक हॉलिडेज किंवा संडेज मी बऱ्याचदा मुलींबरोबर संध्याकाळी कॅम्पस मध्ये असते. आय फील इफ यू एन्जॉय व्हॉट यू आर डुईंग यू डोंट नीड अ हॉलिडे. आजकाल प्रायव्हेट एज्युकेशन हे एक बिझनेस झालाय असं वाटतं का तुम्हाला? तुम्ही या मताशी कितपत सहमत आहात? ग्रामीण भागासाठीच प्रवरेची निर्मिती झाली होती त्या विद्यार्थ्यांसाठीच आणि त्याच्यातून आमचा फोकस कधीच हलला नाही. नोकरी करणारा नाही तर नोकरी देणारा युवक प्रवरेमध्ये कसा घडेल ही नामदार साहेबांची संकल्पना होती. उद्योजकता घडवण्यासाठी किंवा आपले जे फ्युचर उद्योजक आहे, एंटरप्रेन्योर्स आहेत ते घडवण्यासाठी काय प्रयत्न करतात? ऑन्टरप्रेनर